ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये स्टुडंट्स आपण एनालॉजी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. एनालॉजी लॉजिकल रिझनिंगचा हा एक टॉपिक आहे ज्यामधनं क्वेश्चन्स एक्झाममध्ये तुमच्या येऊ शकतात. ठीक आहे. सो एनालॉजीचे क्वेश्चन्स कशा पद्धतीचे येतात ते डिस्कस करूत. एनालॉजी काय असते, काय नाही सगळ्या गोष्टी डिस्कस करूत. एनालॉजीचा अर्थ काय असतो स्टुडंट? सिमिलर, सारखेपणा. ठीक आहे. सिमिलॅरिटी. दोन गोष्टींमध्ये जे सिमिलॅरिटी आहेत, सारखेपणा आहे, त्यालाच आपण एनालॉजी बोलतो. ठीक आहे. सो जस्ट मेक शुअर की एनालॉजी काय असतं? एनालॉजी म्हणजे सिमिलॅरिटी, सारखेपणा. ठीक आहे. सो एनालॉजीचे क्वेश्चन्स कसे येतात पाहू. डायरेक्ट आपण क्वेश्चन्सच घेणार आहोत. त्यापूर्वी थोडंसं कोर्सबद्दल पाहून घेऊया. त्यामध्ये कंप्लीट कोर्स पेपर 1 प्रिपरेशनमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे, लाईव्ह फीचर्स जे आहेत प्रोव्हाईड करत आहेत. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाईड करण्यात येतील. सर्व युनिट्स वरतील. त्यासोबतच रेकॉर्डेड सेशन्स पण प्रोव्हाईड करण्यात येणार. 40+ मॉक टेस्ट ज्या मॉक टेस्टच्या द्वारे तुम्ही तुमचं प्रिपरेशनला टेस्ट करू शकता. ॲट द सेम टाईम मॉक टेस्ट मधले विचारले जाणारे प्रश्न डायरेक्टली एक्झाममध्ये पण येऊ शकतात म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे. सोबत लास्ट 10 इयरचे पी-वाय-क्यूज वरचे तुम्हाला कंप्लीट नोट्स यामध्ये प्रोव्हाईड करण्यात येणार आहेत. कोर्स फीस जी आहे ₹2100 आहे. खालील दिलेल्या WhatsApp नंबरच्या द्वारे तुम्हाला कोर्सच्या एनरोलमेंट करिता जी आहे कॉन्टॅक्ट करायचं. यासोबतच तुम्ही ॲप्लिकेशनच्या द्वारे फ्री व्हिडिओज पण पाहू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं. फ्रॉम दी प्ले स्टोअर ओपन करा. अशा पद्धतीचा यूआय दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मग माय कोर्सेस पेजमध्ये कोर्सला सर्च केल्यास खालच्या बाजूला तुम्हाला कोर्स डिस्प्ले होऊन जाईल. रेकॉर्डेड सेशन्स प्रोव्हाईड करण्यात येतील तिथे तुम्हाला सगळे. ठीक आहे. जिथून तुम्ही रेग्युलर बेसिसवरती ॲक्सेस करू शकता व्हिडिओज, राइट? सो एनालॉजीचा क्वेश्चनचा एक पहिला प्रकार मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून दाखवते. मी तुम्हाला काय म्हटलं लेक्चरच्या सुरुवातीला, एनालॉजी म्हणजेच सिमिलॅरिटी. एनालॉजी एनालॉजी म्हणजेच काय? सारखेपणा किंवा सिमिलॅरिटी. ओके? समजा इथे क्वेश्चन कसा दिलाय पहा. क्वेश्चन नंबर 1 कप, लिप, बर्ड आणि क्वेश्चन मार्क. हे जे 2 डॉट्स आहेत ना स्टुडंट्स, हे 2 डॉट्स कप आणि लिपच्या मध्ये जे 2 डॉट्स आहेत, त्याला आपण रीड आउट कसं करतो लक्ष द्या. कप इज एनालॉगस विथ लिप. कप इज एनालॉगस विथ लिप म्हणजे काय? कप जो आहे तो कोणासोबत सिमिलर आहे किंवा कोणासोबत एनालॉगस आहे? ओठासोबत एनालॉगस आहे. ओके? तर हा जो 4 डॉट्स आहे स्टुडंट्स आणि हे 2 डॉट्स, ह्या 2 डॉट्स आणि 4 डॉट्समध्ये फरक आहे. जसा की कप ओठासोबत सिमिलॅरिटी दाखवतो किंवा एनालॉजी दाखवतो, तशाच पद्धतीने पक्षी कशासोबत एनालॉजी दाखवेल हा प्रश्न आहे. मला सांगा प्रश्नाचा प्रकार समजला का? टेल मी इन द कमेंट सेक्शन प्रश्नाचा प्रकार तुम्हाला समजला का? आन्सर नका सांगू. आन्सर खूप सिंपल आहे. आजचं लेक्चरच खूप सिंपल आहे. येस. हाऊ टू रीड इट आउट? कप इज एनालॉगस विथ लिप. कप जो आहे इट इज एनालॉगस विथ लिप म्हणजे अर्थ काय होतो? कप जो आहे सिमिलॅरिटी दाखवतो ओठांसोबत. तशाच पद्धतीने सोप्या भाषेत सांगत आहे मी. सिमिलरली तशाच पद्धतीने बर्ड कशासोबत एनालॉगस असेल. इज इट क्लिअर? क्वेशनची कॅटेगरी समजली? एनालॉजी या शब्दाचा अर्थ समजला का स्टुडंट्स मग तुम्हाला? एनालॉजी या शब्दाचा अर्थ समजला? एव्हरीवन पिन डाउन इन द कमेंट सेक्शन. येस. लेक्चर सोपं आहे. ओके. फक्त शब्दाचा अर्थ समजून झाला, राइट? ओके. सो कप जो आहे एनालॉगस आहे ओठांसोबत. अर्थ काय होतो आपला जो कप आहे, कप, कपबशी, राइट? तो हा जो कप आहे तुमचा, ओठांसोबत एनालॉगस आहे, लिप्स सोबत एनालॉगस आहे, राइट? सो सिमिलरली पक्षी जो आहे, बर्ड जो आहे तुमचा, तो कशासोबत एनालॉगस आहे? हा क्वेशन आहे. कशासोबत एनालॉगस आहे? तर यामध्ये तुम्हाला समजायचं काय स्टुडंट्स? येस, दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे? सिमिलॅरिटी सांगा मला. म्हणजे जे ह्युमन बीइंग्ज आहेत, ते लिप्सचा यूज करतात, ओठांचा यूज करतात. कुठला लिक्विड मटेरियल किंवा कुठला लिक्विड सबस्टन्स ड्रिंक करण्यासाठी, पिण्यासाठी, राइट? सिमिलरली पक्षी जे आहे, यापैकी कोणता ऑर्गनचा प्रयोग करतील पाणी पिण्यासाठी? सिंपल लँग्वेजमध्ये बुश तर नाही येणार, ग्रास पण नाही येणार, फॉरेस्ट पण नाही येणार. बीक इज द करेक्ट आन्सर. राइट? सोपा क्वेशन होता. क्लिअर सगळ्यांना? येस. हा क्वेशन आहे. मला ह्याचा आन्सर सांग. हा क्वेशन आहे. मला याचा आन्सर सांग.
प्रवाह जो आहे तो नदी सोबत सिमिलर आहे किंवा अॅनालॉगस आहे. स्थिर कशासोबत अॅनालॉगस राहील? कोणत्या वॉटर रिसोर्स सोबत अॅनालॉगस राहील? कोणत्या वॉटर रिसोर्स सोबत अॅनालॉगस राहील? कालवा, सी, कॅनल. ओके. पाहूयात आता एक लक्षात घ्या, या दोघांमध्ये सिमिलॅरिटी शोधायची कशी? पहिली इम्पोर्टंट गोष्ट फ्लो, रिव्हर. रिव्हर जे आहे स्टुडंट्स तुमचा रिव्हर जो आहे, रिव्हर नदी. नदीमध्ये एक प्रवाह असतो, एक फ्लोइंग नेचर असतं नदीचं, फ्लोइंग एक प्रवाह नेचर असतं त्याचं. ठीक आहे. ते एका ठिकाणी पाणी नाही राहत नदीचं. ते यू नो फ्लो करत राहतं. प्रवाह असतो त्याचा, राइट? स्टॅग्नंटचा अर्थ काय होतो? स्टॅग्नंट म्हणजे स्टॅटिक, एका ठिकाणीच राहणारा वॉटर, एका ठिकाणीच राहणाऱ्या पाण्याला आपण स्टॅग्नंट म्हणतो किंवा कुठली वस्तू असेल, एकाच ठिकाणी उभी आहे, तर आपण त्याला काय बोलतो? स्टॅग्नंट बोलतो, स्थिर. बरोबर? स्थिर. मग स्टॅग्नंट वॉटर रिसोर्स खालीलपैकी कोणता आहे? रेन स्टॅग्नंट असेल का? रेन स्टॅग्नंट असेल का? नाही. रेन वरून खाली येतो, त्याला प्रवाह पण आहे. ठीक आहे, वरतून खाली येतोय का स्पीडनी येतो, बरोबर का नाही? प्रवाह, स्ट्रीम. हे येणार आहे का आन्सर? नो. शब्दातच तुम्हाला समजायला लागले. स्ट्रीमचा अर्थ काय असतो? फ्लोइंग वॉटर. ठीक आहे. पूल. तर पूलचं पाणी मला सांगा, पूलचं पाणी कसं असतं? पूलचं पाणी कसं असतं? स्विमिंग पूलचा अर्थ? एक बेसिकली एक खड्डा आहे, खड्ड्यात पाणी आहे, राइट? आणि त्याला आपण काय बोलतो? पूल बोलतो. सो हे वॉटर जे आहे पूलमधलं मला सांगा त्याला स्थिरता आहे का तो प्रवाहामध्ये फ्लो करत आहे हे पाणी मला सांगा? पिन डाउन करा पटकन. ज्या स्टुडंट्सनी कॅनल आन्सर सांगितलं, इव्हन कॅनलचं पाणी सुद्धा स्टुडंट्स फ्लो करतं. त्याला सुद्धा प्रवाह असतो म्हणून कॅनल सुद्धा करेक्ट आन्सर येणार नाही. पूलमधलं पाणी एकाच ठिकाणी असतं. बरोबर? क्लिअर आहे? क्वेशन नंबर 2 क्लिअर आहे स्टुडंट्स? स्टॅग्नंट म्हणजे एका ठिकाणी स्थिर असलेलं पाण्याला आपण काय म्हणतो किंवा एका ठिकाणी स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय? एकच ठिकाणी उभं आहे. त्याला जास्त मूव्हमेंट नाहीये. ओके? त्याला जास्त मूव्हमेंट नाहीये. त्याला आपण काय म्हणतो? स्टॅग्नंट बोलतो. क्लिअर एव्हरीवन? पॉ, कॅट, हूफ इज एनालॉगस टू व्हॉट? चला कॉमेंट डाउन करा. थोडासा इथे माझ्या मराठीमध्ये प्रॉब्लेम येतो कम्युनिकेट करताना, कारण इथे अक्षरशः शब्द वापरावे लागतात, बरोबर? म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो स्टुडंट्स ॲडजस्ट करून घ्या. घोडा. लॉजिक काय याच्यामागे? लॉजिक काय? जे आपले मांजर असती, राइट? जी आपली मांजर असते, कॅट असती, राइट? तुमची कॅट असते. त्या तिच्या कॅटचे जे पाय असतात, राइट? तिच्या कॅटचे जे पाय असतात, त्या पायाच्या खाली एक असा एक शेप असतो, बरोबर? आणि ह्याला आपण काय बोलतो? पॉ बोलतो. काय बोलतो स्टुडंट्स? पॉ, पंजा, मांजर. मांजरीच्या खालच्या पोर्शनला, फूटला आपण पॉ बोलतो. तळपाय जे आहे त्याला पॉ बोलतो. सिमिलरली खूर हे कोणाचे तळपाय आहेत किंवा सिमिलरली आपण असं बोलू शकतो, की खूर कोणासोबत एनालॉगस आहे. तर लॅम्ब नाही, एलिफंट पण नाही स्टुडंट्स, लायन पण नाहीये, हॉर्स ह्याचा करेक्ट आन्सर. हॉर्स ह्याचा करेक्ट आन्सर. जो घोडा आहे ना स्टुडंट्स, घोडा, त्याच्या पंजाला किंवा त्याचा जो खालचा भाग असतो पायाचा, ओके? हा जो भाग आहे त्याचा, त्याला आपण काय बोलतो? खूर बोलतो. त्याला काय बोलतो? खूर बोलतो. इज इट क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. ऑर्निथोलॉजिस्ट इज एनालॉगस टू बर्ड, तर आर्किओलॉजिस्ट इज एनालॉगस टू व्हॉट? पक्षी शास्त्रज्ञ जे पक्षीसोबत एनालॉगस आहे, तर पुरातत्व शास्त्रज्ञ जे कशासोबत एनालॉगस असणार आहे? राइट? असे सिंपल क्वेशन्स पण एक्झाममध्ये येऊ शकतात. म्हणून मला हा टॉपिक नव्हता सोडायचा. ठीक आहे, सिंपल टॉपिक आहे. यामध्ये काय होतं स्टुडंट्स ऑर्निथोलॉजिस्ट, ऑर्निथोलॉजिस्ट पक्षी शास्त्रज्ञ. ऑर्निथोलॉजिस्ट म्हणजे कोण आहे? असा पर्सन, ओके, एक्सपर्ट जो बर्ड्स बद्दल स्टडी करतो. जो पक्ष्यांबद्दल स्टडी करतो त्याला आपण ऑर्निथोलॉजिस्ट बोलतो. आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय स्टुडंट? जे आर्किओलॉजी बद्दल स्टडी करतात. हिस्ट्री सोबत लिंक्ड आहे. हिस्ट्री सोबत लिंक्ड आहे. बरोबर? आपण आपली हिस्ट्री कशी समजून घेतलो? आर्किओलॉजीच्या माध्यमातून. बरोबर?
बरोबर? तुमची जी जमीन आहे त्याचं खनन करणं, राइट? एक्सकॅव्हेट करणं आणि मधून वस्तू बाहेर काढणं, त्या वस्तूची स्टडी करणं, ठीक आहे? ते वस्तू बाहेर काढून त्याची स्टडी करणं, की ही वस्तू कोणत्या पिरियडला बिलॉन्ग करती, कोणत्या एराला बिलॉन्ग करती. धिस इज आर्किओलॉजी. इज इट क्लिअर स्टुडंट्स? पिन डाउन करा फास्ट. नेक्स्ट क्वेशनकडे जायचं. नेक्स्ट क्वेशनकडे जायचं. येस? ओके. Peacock is analogous to India. Bear is analogous to what? मोर जे तुमच्या भारतासोबत अॅनालॉजी दाखवत असेल, तर अस्वल कोणासोबत अॅनालॉजी दाखवेल? ऑप्शन दिलेले आहेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, इंग्लंड. पहिलं अॅनालॉजी तर तुम्हाला समजलं असेल. पहिली अॅनालॉजी तर तुम्हाला समजली असेल, राइट? पिकॉक जे अॅनालॉगस आहे इंडियासोबत, तर बीर कशासोबत अॅनालॉगस असणार आहे? ऑस्ट्रेलिया बोलतायत काही, रशिया बोलतायत. लेट्स सी. ओके. मला सांगा पिकॉक आणि इंडिया दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय? दोघांमध्ये कशाच्या बेसिसवरती दोघांना एकत्र बसवलं आधी मला हे सांगा? पिकॉकचं नातं काय इंडियासोबत? नॅशनल बर्ड, राइट? नॅशनल बर्ड इंडियाचा कोणता आहे? नॅशनल बर्ड इंडियाचा कोणता आहे? पिकॉक. सिमिलरली तर हा जो बियर आहे, बियर एक नॅशनल ॲनिमल आहे आणि जी कंट्री ज्याला बिलॉन्ग करते दॅट इज रशिया. रशिया. तो रशिया जो आहे त्याचा नॅशनल ॲनिमल लिहून घ्या वाटलंस. नॅशनल ॲनिमल ऑस्ट्रेलियाचं सॉरी रशियाचा, नॉट ऑस्ट्रेलिया. दॅट इज बियर. राइट? क्लिअर एव्हरीवन? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. Reason is analogous to SFBTPO. The think is analogous with what? थोड़ा सा टाइम कंज्यूमिंग क्वेश्चन है पण ट्राय करा. थोड़ा सा टाइम कंज्यूमिंग क्वेश्चन है बट यू हैव टू ट्राय इट. सिंपल क्वेश्चन है. ट्राय ट्राय करा. तो यामध्ये तुम्हाला सिंपल लॉजिक जे दिलेलं आहे, रिझन जे आहे, त्या अॅनालॉजी रिझनची अॅनालॉजी आधी चेक करा. रिझन सोबत जो तुम्ही वर्ड घेतलेला आहे ना, SFBTPO, जस्ट चेक द लॉजिक बिहाइंड इट. मग ते सेम लॉजिक तुम्ही थिंक या वर्डसाठी यूज करू शकाल, राइट? सो बी ऑप्शन बोलतात काही स्टुडंट्स. लॉजिक एक्सप्लेन करू शकाल प्लीज? लॉजिक बिहाइंड इट. अॅनालॉजी मागचा लॉजिक एक्सप्लेन करा, की कशा पद्धतीने रिझनला SFBTPO सोबत अॅनालॉगस दाखवलेलं आहे. अगेन नंबर सीरीज अल्फाबेटिकल सीरीज मध्ये तुम्हाला मी हे एक्सप्लेन केलेलं होतं, राइट? सो एक लक्षात घ्या, जे आपण सुरुवातीला पाहिलेले टॉपिक्स आहेत ना, ते तुमचा पिच्चा नाही सोडत. स्पेशली जे पुराणे स्टुडंट्स आहेत, ओल्ड स्टुडंट्स, ओल्ड बॅच स्टुडंट्स, राइट? न्यू स्टुडंट्सला नाही समजणार यामध्ये. हे जे टॉपिक आहेत, नंबर सीरीज, अल्फाबेटिकल सीरीज, हे नाही सोडत तुमचा साथ शेवटपर्यंत. तर ते लॉजिक सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जसं की रिझन हा वर्ड आहे. रिझन हा वर्ड आहे. या प्रत्येक अल्फाबेटिकल लेटरमध्ये, प्रत्येक अल्फाबेटिकल लेटरमध्ये रिझनच्या REASON तुम्ही काय केलेलं आहे? नेक्स्ट अल्फाबेटिकल लेटर लिहिलेलं आहे. नेक्स्ट अल्फाबेटिकल लेटर. जसं की R+1 जर मी केलं, मला काय भेटत आहे? S, राइट? सिमिलरली नेक्स्ट लेटर आहे रिझनचा E. E+1 केल्यावरती आय विल गेट F. ओके. A+1 करा. एच्या नंतर कोण येतं? बी येतं. एसच्या नंतर काय येतं? टी. ओच्या नंतर पी. सिमिलरली एनच्या नंतर ओ. सेम लॉजिक तुम्हाला थिंकसाठी अप्लाय करायचं. +1+1+1. सो T+1 काय येतं स्टुडंट्स? T+1 विल गिव्ह यू यू, राइट? H+1 विल गिव्ह यू आय. I+1 will give you I+1 will give you J. तो UIJ ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. येस ऑर नो? समजलं? हे अॅनालॉजी मध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेटिकल सीरीजचे क्वेश्चन्स येऊ शकतात. इज इट क्लिअर एव्हरीवन? बेअरली आस्क्ड टॉपिक आहे. एक्झाम मध्ये येऊ शकतो असा काइंड ऑफ, म्हणून मी हे टॉपिक घेते. कारण सिलेबस मध्ये दिलेलं आहे. राइट? क्लिअर? ओके. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन.
Carbon is analogous with diamond. Corundum is analogous with what? Garnet दिलेलं आहे, ruby, okay, पुखराज and pearl. पहिलं तर मला सांगा, ठीक आहे, तुम्हाला बाकीचा आन्सर कॉरंडम काय माहिती जरी नसेल, ठीक आहे. मला एक सांगा, कार्बन आणि डायमंडचा रिलेशन माहितीये? केमिस्ट्री स्टुडंट्सला तरी माहिती असेल. बेसिक जनरल अवेअरनेस, राइट? की कार्बन आणि डायमंड मध्ये रिलेशन काय सांगा? या दोघांमध्ये रिलेशन काय? स्टुडंट्स, कार्बन आणि डायमंड मध्ये रिलेशन काय? ॲलोट्रॉप्स. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही असं बोलू शकतो की डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन. डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन, राइट? ग्राफाइट असेल तुमचा, जो पेन्सिलमध्ये तुमची जे काय बोलू शकतो आपण, पेन्सिलचं टोक आहे ग्रे कलरचं, त्याला आपण ग्राफाइट बोलतो, राइट? तो हे कशापासून बनलेले आहेत? कशापासून बनलेले आहेत? कार्बन पासून बनलेले आहेत, राइट? तो कॉरंडम जे आहे, कॉरंडम पण सिमिलरली तुम्ही म्हणू शकता यामध्ये, कॉरंडम पासून सुद्धा एक यामध्ये ऑप्शन एक असा बिलॉंग करतो जो बनलेला आहे. ओके? एक प्रिशियस स्टोन, गार्नेट, रुबी, पुखराज, पर्ल. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. स्टुडंट्स, रुबी, रुबी कसा स्टोन आहे समजा, किंवा एक प्रिशियस असा स्टोन आहे जो कॉरंडम पासून बनलेला असतो. डायमंड इज मेड अप ऑफ कार्बन, रुबी इज मेड अप ऑफ कॉरंडम. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीवन? इज इट क्लिअर एव्हरीवन? सिमिलरली एक क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन. आय थिंक हा क्वेश्चन आपण ऑलरेडी केलाय, बट स्टील मला द्यायचा आहे. हा क्वेश्चन आपण केला होता ओल्ड बॅच मध्ये इन चॅप्टर अल्फाबेटिकल सिरीज. ओके. नेशन जो आहे अॅनालॉगस विथ अँटीनो, हंगरी इज अॅनालॉगस विथ व्हॉट? पहिलं तर डिकोड करा की नेशन आणि अँटीनोचं रिलेशन कसं इथं फिक्स केलेलं आहे. इथे नेशन आणि अँटीनोचं रिलेशन कसं फिक्स केलंय? ट्राय टू अंडरस्टँड दॅट फर्स्ट. या दोघांचं रिलेशन कसं फिक्स केलेलं आहे? कॅन यू टेल मी द लॉजिक बिहाइंड इट? सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, पहा आता कसं लॉजिक आहे, पहा, लक्ष द्या. एक्सचेंज ऑफ द लेटर्स पाहूया. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. NATION, नेशन. स्पेलिंग बरोबर आहे. इथे पहा स्टुडंट्स, ए ची जागा जे एन च्या जागी गेलेली आणि एन ची जागा ए च्या जागी आलेली. म्हणजे आपण काय केलं, जे पहिल्याचे दोन लेटर्स आहेत, त्यांची जागा एक्सचेंज करून टाकली. बरोबर? सिमिलरली जे शेवटचे दोन इथे अल्फाबेटिकल लेटर्स आहे, अगेन आपण त्यांची जागा एक्सचेंज केलेली. लाइक एन गोज ऑन द प्लेस ऑफ ओ अँड ओ कम्स इन द प्लेस ऑफ एन. आणि राहिलेले दोन जे लेटर्स आहेत, टी अँड आय, त्यांची पोझिशन ॲज इट इज आहे. भेटला का शब्द अँटिनो? क्लिअर? शब्द भेटला का? अँटिनो कसा भेटला? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का अँटिनो कसा हा शब्द भेटला? राइट? सेम लॉजिक तुम्हाला हंगरीसाठी अप्लाय करायचं आहे. HUNGRY इज द स्पेलिंग, राइट? HUNGRY बरोबर आहे ना? ओके. पहिल्या दोन लेटर्सची जागा एक्सचेंज करून टाका. ओके. लास्टच्या दोन लेटर्सची जागा एक्सचेंज करून टाका अँड नेक्स्ट मधले जे दोन लेटर्स आहेत त्यांची जागा ॲज इट इज ठेवा. सो UHNG, UHNGYR. Option number B is the correct answer. Clear everyone? Is it clear? Is it clear? Yes? Okay. Next question. Architect is analogous with building. Sculptor is analogous to what? Option दिलेत म्युझियम, स्टोन, chisel, स्टॅच्यू. स्कल्प्टर काय असतं माहिती? शिल्पकार. बरोबर? आर्किटेक्ट तर सगळ्यांना माहिती आहे.
जो की बिल्डिंग बनवण्याचा एक तुम्हाला एक काय बोलू शकतो आपण फ्रेमवर्क देतो, राइट? आर्किटेक्ट काय करतोय तुम्हाला फ्रेमवर्क देतो. मग बिल्डिंगचं फ्रेमवर्क कोण देणार आहे? आर्किटेक्ट. म्हणजे आर्किटेक्टचं हे काम झालं. स्कल्प्टरचं काम कोणासोबत असणार आहे? सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं बोललं तर आर्किटेक्ट जो आहे तो बिल्डिंग सोबत काम करतो, राइट? बिल्डिंगवरती काम करतो. तर स्कल्प्टर कशावरती काम करतो हे तुम्हाला सांगायचंय. काही स्टुडंट्स बोलतात ऑप्शन बी, काय बोलतात ऑप्शन बी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे. पहा, इथे तुम्हाला ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे. स्टोन ठीक आहे फाल्गुनी, स्टोन ठीक आहे, नो डाउट. स्टोन ठीक आहे. बट इथे तुम्हाला आर्किटेक्टचा एक्झॅक्ट तुम्हाला जे आहे फायनल प्रॉडक्ट दिलेलं आहे, की आर्किटेक्ट बिल्डिंगवरती काम केलेलं आहे. सिमिलरली स्कल्प्टर ठीक आहे, स्टोनवरती बोलते तुम्ही ठीक आहे. पण इथे फायनल प्रॉडक्ट दिलेलं आहे बिल्डिंग, तर तुम्ही स्कल्प्टरच्या बाबतीत सुद्धा, शिल्पकाराच्या बाबतीत सुद्धा फायनल प्रॉडक्ट द्या ना. स्टोनच्या ऐवजी तुम्ही बोला स्टॅच्यू. स्टोनपासूनच स्टॅच्यू बनतोय. येस ओर नो? म्हणून तुम्ही स्टॅच्यू इथे करेक्ट आन्सर जे आहे टिक करणार. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीवन? स्टॅच्यू इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. I is analogous to myopia. Tit is analogous to what? ठीक आहे, हे आलं नाही तरी चालेल, but ट्राय करा. पायरोरिया, कॅटरॅक्ट, मोतीबिंदू ज्याला आपण बोलतो, ट्रॅकोमा आणि इझिमा बोलतात का? एक्झिमा मला नाही माहिती. आय थिंक सी इज सायलेंट ओव्हर हिअर. इझिमा असायला पाहिजे किंवा झिमा असायला पाहिजे. ठीक आहे. सो ट्राय करा. कॅटरॅक्ट आहे बघा. लक्षात यायला पाहिजे की ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे. कॅटरॅक्ट ऑब्व्हियसली आईशी रिलेटेड आहे. ट्रॅकोमा, ट्रॅकोमा, ओके, आणि इझम आणि काय पायरोरिया. पायरोरिया जर ऐकलं असेल तर मग तुम्हाला माहिती असेल, जर नाही माहिती तर आजच्या दिवस लिहून घ्या. ठीक आहे. असे पॉइंट्स टिक ऑन करून घ्यायचे की हा हे माहिती नव्हतं मला, सो आय विल टिक इट. बाकीचे ट्रॅकोमा, इफ आय एम नॉट रॉंग, इट इज रिलेटेड टू आय गेस. एकदा चेक करूयात आपण. ते पण लिहून घेऊ. ट्रॅकोमा डिसीज जे आहे, ओके. ट्रॅकोमा पण अगेन एक इन्फेक्शियस डिसीज आहे डोळ्यामधला. इन्फेक्शन आय मधला अगेन. डोळ्यामधला एक इन्फेक्शन आहे. आणि जे एझिमा आहे त्याच्याबद्दल पाहून घेऊयात. ECZEMA. पहिली गोष्ट त्याचे प्रोनाउन्सिएशन मे बी मी रॉंग असेल. ठीक आहे. आय एम नॉट अवेअर ऑफ द प्रोनाउन्सिएशन स्टुडंट्स. सो हे पण एक अशी कंडिशन आहे जे स्किन रिलेटेड डिसीज आहे काइंड ऑफ, ज्यामध्ये तुमची जी स्किन आहे ती ड्राय आणि बम्पी बनते. बम्पी म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला खाज येतो आणि असं सूज येते. ठीक आहे. सो हे स्किन रिलेटेड डिसीज आहे. बाकी याला कॅटरॅक्ट, मोतीबिंदू तर सगळ्यांना माहिती आहे, आय रिलेटेड. हे पायरोरिया जे स्टुडंट्स, हे टिथ कंडिशन आहे. टिथवाली एक कंडिशन आहे ज्यामध्ये तुमचे जे गम्स आहेत दाताचे, ते सूज येते त्यावरती पू भरला जातो. ठीक आहे. एकदम सिव्हिअर कंडिशन मध्ये. सो हे पायरोरिया टिथ सोबत रिलेटेड आहे. इज इट क्लिअर एव्हरीवन? यस श्रेया, स्किन डिसीज. आय रिअली डोंट नो अबाउट इट. मला नाही माहिती डिसीज बद्दल एवढं. सो आपण हे सर्च केलं, ट्रॅकोमा अँड झिमा, जे तुमचं स्किन आणि आय रिलेटेड इन्फेक्शन. ठीक आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? प्लीज एकदा थोडं लिहून घ्या वाटलंस. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? इज इट क्लिअर एव्हरीवन? इज इट क्लिअर? आन्सर इज पायरोरिया. पायरोरिया दातांबद्दल रिलेटेड आहे. कॅटरॅक्ट डोळ्यांचं, ट्रॅकोमा आय बद्दल, एक्झिमा जे आहे ते स्किन बद्दल आहे. टीथ बद्दल विचारलं ना आपल्याला. सो टीथ इज पायरोरिया, राईट? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Conference is analogous with chairman. Okay. Newspaper is analogous with what? ट्राय करा हा क्वेश्चन. हा क्वेश्चन ट्राय करा एव्हरीवन. रिपोर्टर, डिस्ट्रीब्युटर, प्रिंटर, एडिटर. कॉन्फरन्स आणि चेअरमॅन मधलं थोडा आधी संबंध काढ. तुम्हाला माहितीये कॉन्फरन्सची हायेस्ट अथॉरिटी किंवा जो मेन हेड असतो तो कोण असतो? चेअरमन असतो, राईट?
राइट? कॉन्फरन्सचा तुमचा जो मेन हेड असतो किंवा हायेस्ट ऑथॉरिटी बोलू शकता तुम्ही. कोण असतो? चेअरमन. सिमिलरली न्यूजपेपर या फील्डमधली तुमची जी हायेस्ट ऑथॉरिटी असते ते कोण असेल? हे बघा लक्षात घ्या, एक रिपोर्टर म्हणजे काय करतो? जो न्यूज रिपोर्ट करतो सिंपल. राइट? सिंपल भाषेमध्ये तो न्यूज रिपोर्ट करतो. हा हेड तर नाही होणार. तो काय करतो? एक न्यूज जी आहे, कंडिशन जी आहे, समजा एखादी न्यूज बातमी, तो आणि तो त्याच्या न्यूज चॅनलच्या समोर नेऊन ठेवतो. बरोबर? मग ही न्यूज पुढे न्यायची आहे का नाही हे ठरवणारा कोण असतो? एडिटर असतो. प्रिंटर म्हणजे काय? प्रिंटर एडिटर जे सांगितल्यानंतर जी काही तुमची बातमी आहे, ते प्रिंट करणारा तुमचा प्रिंटर. प्रिंटर कॅनॉट बी द हायेस्ट अथॉरिटी. का? कारण प्रिंटर कोणाच्या अंडर आहे? एडिटर. एडिटर बोलला तरच प्रिंटर प्रिंट करतो. म्हणून ऑप्शन नंबर ए आणि सी तर इथे वगळला. डिस्ट्रिब्युटर रिलेटेड नाहीये. न्यूजपेपर ओके. डिस्ट्रिब्युटर म्हणजे जो न्यूजपेपर डिस्ट्रिब्यूट करतो, राइट? तर इथे एडिटर करेक्ट आन्सर येणार आहे, जी हायेस्ट अथॉरिटी आहे न्यूजपेपर वाल्यांची. इज इट क्लिअर? एक्सप्लेनेशन समजलं का स्टुडंट्स? एक्सप्लेनेशन समजलं का? क्लिअर आहे का सगळ्यांना? पिन डाउन करा फास्ट. डाउट असेल तर विचारून घ्या. क्लिअर आहे? क्लिअर आहे का स्टुडंट्स? गुड. नेक्स्ट. सेफ इज एनालॉगस विथ सेक्युअर, प्रोटेक्ट इज एनालॉगस टू व्हॉट? आता हे शब्द थोडेसे ना सिमिलर वाटायला लागले सगळे. सेफ, सेक्युअर, प्रोटेक्ट सिनोनिम्स वाटतात जरा, राइट? प्रोटेक्ट इज एनालॉगस टू व्हॉट? ट्राय करा, तरी पण ट्राय करा. एक लक्षात घ्या, ऑप्शन चूज करण्यापूर्वी मी नेहमी तुम्हाला हे बोलते, की तुम्ही आधी ह्याची सिमिलॅरिटी काढा त्या दोघांमध्ये. सेफ आणि सेक्युअर. सेफ आणि सेक्युअर हे सिनोनिम्स आहेत स्टुडंट्स. समानार्थी शब्द आहेत, सिनोनिम्स आहेत. सिनोनिम्स आहेत, सेम शब्द आहेत. सेफ आणि सेक्युअरचा अर्थ काय? एकच. ठीक आहे? एकच आहे. तुम्ही जे ऑप्शन बोलताय काही स्टुडंट लॉक. मला सांगा प्रोटेक्ट, लॉक प्रोटेक्ट करतं ते ठीक आहे. पण हे दोघं एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत का लॉक आणि प्रोटेक्ट? नाही. शुअर म्हणजे काय? नक्की. नक्की आणि प्रोटेक्ट बिलकुलच नाही येणार आहे तर राइट? कन्झर्व्ह जे बोलतायत, ठीक आहे कन्झर्व्ह. मला सांगा, समानार्थी शब्द तुम्हाला प्रोटेक्टचा गाढ वाटतोय का कन्झर्व्ह वाटतोय? गाढ वाटतंय का कन्झर्व्ह वाटतंय? पिन डाउन करा. प्रोटेक्ट गाढ वाटतंय का कन्झर्व्ह वाटतंय? हे लक्षात घ्या. कन्झर्व्ह करणं म्हणजे सेव्ह करणं. एखादी वस्तू समजा एखादा फॉर एक्झाम्पल एखादा एक्सटिंक्ट होणारा प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, ठीक आहे. एखादा ॲनिमल कन्सिडर करा, जो की आता एक्सटिंक्शनमध्ये जाणार आहे. एक्सटिंक्शन म्हणजे काय? जो आता काही दिवसांमध्ये नष्ट होणार आहे. त्याला आपण कन्झर्व्ह करायला लागलो, प्रोटेक्ट करायला लागलो. नो डाउट प्रोटेक्ट सोबत एनालॉगस आहे हा शब्द. पण गार्ड हा परफेक्ट जातो स्टुडंट्स. का? कारण गार्डचा एक्झॅक्ट अर्थच प्रोटेक्ट होतो. कन्झर्व्ह म्हणजे काय? आपण बेसिकली आपण ती वस्तू काय करतोय? सेव्ह करतोय. सांभाळून ठेवतोय. प्रोटेक्ट इज डिफरंट. दोघांमधला थोडासा तो मराठी वर्ड गार्डला सुरक्षा असा हवा होता. ओके. बरोबर आहे तुमचं मे बी सर. कारण हे जे क्वेशन्स आहेत इंग्लिशवाले ते डायरेक्टली Google ट्रान्सलेटरच्या मदतीने मी करते. तर कभी-कभार 1-2 वर्ड्स इकडे-तिकडे जाऊ शकतात, राइट? 1-2 शब्द इकडे-तिकडे जाऊ कधी-कधी एक्झॅक्ट ट्रान्सलेशन्स नाही होत. बरोबर? बरोबर आहे. ठीक आहे. क्वेशन समजला का? कशा पद्धतीने आपण गार्डला एलिमिनेट करून सॉरी कन्झर्व्हला एलिमिनेट करून हे गार्ड हा ऑप्शन आपण चूज केलाय. क्लिअर एव्हरीवन? चला हे सांगा मग. क्वेशन नंबर 13 चा आन्सर द्या मला फास्ट. मास्टर इज एनालॉगस विथ OCUVGT. लेबर इज एनालॉगस टू व्हॉट? अगेन हे काइंड ऑफ क्वेशन असा आहे ज्यामध्ये आपण अल्फाबेटिकल सीरीज ओके. सुरक्षा रक्षक.
हे अगेन अल्फाबेटिकल सिरीजचा काइंड ऑफ क्वेश्चन आहे स्टुडंट्स. यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय सिम्पली अगेन की मास्टर OCUV-GT सोबत एनालॉग असेल तर लेबर कशासोबत राहील. थर्ड नंबरचा नेक्स्ट घ्यायचा आहे. ओके. म्हणजे +2 करायचंय. +2 करायचं ना? बरोबर? म्हणजे एम मध्ये जेव्हा मी 2 स्टेप पुढे घेते, एम मास्टरचा आधी वर्ड लिहून घेऊयात आपण. MASTER राइट? धिस इस द वर्ड. सो मास्टरमध्ये आपण जेव्हा सॉरी +2 करत जाऊ. म्हणजे 2 स्टेप अहेड गेल्यावरती मला ओ भेटत आहे. 2 स्टेप पुढे गेल्यावरती मला इथे सी भेटत आहे. इथे परत 2 स्टेप पुढे गेल्यावरती मला यू भेटत आहे. टी मध्ये परत 2 स्टेप अहेड गेल्यावरती आय गेट व्ही. ई मध्ये 2 स्टेप अहेड गेल्यावर आय गेट जी. आर मध्ये 2 स्टेप अहेड गेल्यावरती टी भेटतं. सिमिलरली एल मध्ये +2 करा. एल मध्ये +2 केल्यावर काय भेटतं स्टुडंट्स? एन. ए मध्ये +2 केल्यावरती तुम्हाला काय भेटणार आहे? सी. बी मध्ये +2 केल्यावरती तुम्हाला काय भेटेल? डी. NCD कुठे भेटतंय? ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणून हा करेक्ट झाला. क्लिअर एव्हरीवन? इज इट क्रिस्टल क्लिअर? क्रिस्टल क्लिअर आहे? स्टुडंट्स, उद्याचा क्लास खूप जास्त महत्वाचा आहे, तर प्लीज स्किप नका करू. ओके. आणि एक लक्षात घ्या, मी मोस्ट प्रोबॅबली कधीही क्लास टाइम वरती स्किप नाही करत. टेक्निकल इश्यू असेल त्याला मी हेल्प नाही करू शकत. बाकी राहिला प्रश्न, तब्येत खूप माझी आय नो मी खूप वीक होते. मला बोलता पण आलं नसतं. ते घेण्यातही काही पॉइंट नाही. कारण इम्पोर्टंट टॉपिक चालला होता आपला. आजही मी घेऊ शकले नसते. बट थिंग इज की मला स्किप नव्हता करायचा म्हणून मी हा एनालॉजी टॉपिक स्टार्ट. ठीक आहे? तुमचं पण नको नुकसान व्हायला. प्लस सोबत माझा पण एक चॅप्टर कंप्लीट होईल. राइट? सो असं नका प्लीज कॉमेंट करू ग्रुपवरती की मॅम तुम्ही एकदम टाईमवरती नका सांगत जाऊ. 1 दिवस आधी सांगत जा. 1 दिवस आधी सांगायचं असेल तर 1 दिवस आधी माझी तब्येत बिघडावी लागेल. इट्स ओके मॅम. आधीच्या लेक्चरची शर्वरी येस. एक लेक्चरची रेकॉर्डिंग पेंडिंग आहे. त्या दिवशी लाईट गेल्यामुळे ते रेकॉर्डिंगमध्ये ब्रेक झाली. सो मी त्या दोन्ही रेकॉर्डिंगला एकत्र फिक्स केलेलं आहे. तुम्हाला मी आज 20 मिनिटाचा वेळ द्या. ही रेकॉर्डिंग आजची आणि त्या दिवशीची रेकॉर्डिंग दोन्ही पण तुम्हाला मी पाठवून देतो ग्रुपवरती. ठीक आहे? एक नेक्स्ट क्वेशन, एक लास्ट क्वेशन घेऊन टाकूयात आजच्या लेक्चरचा. मायक्रोफोन इज एनालॉगस टू लाऊड. सो मायक्रोस्कोप इज एनालॉगस टू व्हॉट? तनुजा, as already told you in the starting of the class की सिलोजिझम टॉपिक संपलेला नाहीये. उद्या 2 लेक्चर डेडिकेटेड लेक्चर्स मी घेणार आहे. एक एक्स्ट्राचा लेक्चर असेल, एक रेग्युलर लेक्चर. ठीक आहे. संडेच्या दिवशी सुट्टी असती, बट स्टिल मी 2 लेक्चर्स कंडक्ट करणार आहे. जेणेकरून आपण एक फ्लो मध्ये येऊ. सो उद्याचे दोन्ही लेक्चर सिलोजिझमला डेडिकेटेड असतील आणि परवाचे 2 लेक्चर्स मी वेन डायग्राम स्टार्ट करणार आहे. अगेन ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही क्वेश्चन्स ऐकले असतील प्रिव्हियस इयर पाहिले असेल की 2 स्टुडंट्स जे आहेत फुटबॉल पण खेळतायत, क्रिकेट पण खेळतायत. 10 स्टुडंट समजा फक्त क्रिकेट खेळतायत. ओके. 4 स्टुडंट असे आहेत जे चेस खेळतायत, फुटबॉल पण खेळतायत आणि क्रिकेट पण खेळतायत, राइट? सो ॲट द एंड ते तुम्हाला विचारतील की असे किती स्टुडंट्स आहेत जे फक्त क्रिकेट खेळतायत? ते कॅटेगरी ऑफ क्वेशन्स तुम्हाला वेन डायग्राम मध्ये दिसतील. सो इथे मायक्रोफोन इज अनालॉगस टू लाऊड दिलेलं आहे. मायक्रोफोन जे साउंड लाऊडर करतो स्टुडंट, राइट? आपल्याला माहिती मायक्रोफोन मेक्स साउंड लाऊडर. सिमिलरली मायक्रोस्कोप जे आहे तुमच्या वस्तूंना किंवा ऑब्जेक्ट्सला मॅग्निफाय करतं, मोठं करतं मायक्रोस्कोप. मला माहिती असेल जसे की व्हेरियस बॅक्टेरियाज असतात. इन्फेक्शन स्टडी आउट करण्यासाठी कोणत्या बॅक्टेरियामुळे कोणता इन्फेक्शन होतो, राइट? सो हे स्टडी आउट करण्यासाठी छोटे-छोटे यू नो जे नेकेड आईजनी आपण बघू शकत नाही, आपल्या नॉर्मल डोळ्यांनी नाही बघू शकणारे जे जंतू आहेत, ते मायक्रोस्कोपच्या द्वारे स्टडी केले जातात. आणि मायक्रोस्कोपचं मग काम काय? बेसिकली इट मॅग्निफाईज द ऑब्जेक्ट्स, राइट? किंवा इट मॅग्निफाईज व्हॉट? स्मॉल ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे छोटे-छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना मॅग्निफाय करतं, मोठं करतं. म्हणून ऑप्शन नंबर सी इथे करेक्ट आन्सर आहे, नॉट की ई. क्लिअर झालं स्टुडंट्स? ऑप्शन नंबर सी का करेक्ट आहे? ऑप्शन सी का करेक्ट आहे? डी का करेक्ट नाहीये? समजलं का? समजलं का स्टुडंट्स? एव्हरीवन, ज्या स्टुडंट्सनी येस राजेश्री मॅग्निफाय करतं. मॅग्निफाय करणं म्हणजे मोठे करणं.
सो वी आर डन विथ द टॉपिक एनालॉजी. उद्याच्या लेक्चरमध्ये उद्याचा टायमिंग जो आहे स्टुडंट्स मला आज संध्याकाळचा वेळ द्या. ॲज सून ॲज माझा दुसरा लेक्चर कंडक्ट असतो आता, ते झाल्यावरती मी तुम्हाला उद्याचा टायमिंग लगेच रात्रीतून कळवते. सो 10 पर्यंत थोडंसं लाईव्ह राहा. ओके. नाहीतर उद्या सकाळी पाहू शकता तुम्ही. मोस्ट प्रोबॅबली सकाळी तर राहणार नाही. दुपारच्या टाईममध्ये मी कंडक्ट करेल 12च्या नंतर. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट टाईम मी तुम्हाला ग्रुपवरती पिन डाउन करून सांग. ठीक आहे. सो दिस वॉज द एंड ऑफ द सेशन. थँक यू फॉर जॉइनिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय बाय.